चला जय श्रीराम. हो हो पोचले. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. हा जय श्रीराम. देवाचं नाव घेऊन आपण आता जर्नी सुरू केलेली आहे. हा आपला पहिला टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्यात आपण फक्त सातारापर्यंत जाणार आहोत. सातारावरून मग आपण पुढे रविवारी उद्या निघणार आहोत टुवर्ड्स कोल्हापूर. आणि कोल्हापूरवरून मग आपण रस्ता भेटेल तसा गोकर्णाला जायचा प्लॅन आहे. मस्त सनसेट चालू आहे. आय होप सनसेट कसा तरी कॅप्चर व्हावा कुठून तरी कुठल्या तरी राईडमध्ये. लेट्स सी कसं जाते आता या जर्नी. जय श्रीराम. टँक बॅगचा जुगाड तर आपण केलेला आहे सध्यासाठी. आणि क्वेचा वर्क्स फाईन. Decathlon comes to rescue. आता आपण मार्गी लागलेलो आहोत आणि मला आता खूप एक्साइटमेंट होत आहे. आणि आता मला एक्साइटमेंट आवरणाची झालेली आहे. सेफली आपल्याला कन्याकुमारीला जाऊन माघारी यायचं आहे. पट्टा खूप लांबचा आहे. दिवस खूप आहेत तसे वेस्ट करायला. पण टेक्निकली स्पीकिंग आपल्याकडे पाच दिवस आहेत शेवटचे, ज्यात आपण पूर्णपणे राईड करणार आहोत. अरे लय लावून चाललोय. जागा द्या मला. येतोय कोण डबल शीट. 200 रुपये सातारा. नुसती मजा. 90 आणि 100 आणि 120 80 वर आला पाहिजे शांतपणे. ढिंगरी चाललेली आहे गाडी. व्यवस्थित चाललेली आहे गाडी. असा काही वेगळा आवाज येत नाहीये मला. आणि मला माहीत नाही नक्की माईकमध्ये आवाज येतोय का नाही, कारण नुसता हवेचाच आवाज घ्यायला लागली आहे गाडी. लयच खतरनाक असं दिसतंय सगळं. आणि साताऱ्यात मी तुम्हाला सांगितलं नाही अजून मी निघालोय म्हणून. आता त्यामुळं माझे वांदे होणार आहेत वेगळेच. तिथं जाऊन आणि 100 फोन करायला लागणार आहेत त्यांना या बटर चिकन खायला म्हणून. बटर चिकन हाणतो रात्री आणि झोपतो ताणून. सकाळी 4च्या हिशोबाने आराम लावतो. म्हणजे कमीत कमी 6ला तरी निघेन. उठीन म्हणजे सॉरी. उद्या एका दिवसात सातारा ते गोकर्ण मारायचं आहे. आयुष्यात पहिल्यांदा चाललोय गाडीवर एवढ्या लांब. नाहीतर मॅक्सिमम 200 किलोमीटर एका टायमाला. आता येणार आहे मजा. आता रायडर बाहेर येईल आपल्याला. सिनिक असं दृश्य आहे. आपण आता जांभूळवाडीच्या पुलावर आहोत. आकाशात धुके का प्रदूषण आहे त्याची काही खात्री नाही मला. व्ह्यू भारी आहे. बाजूला तलाव आहे. तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 लका. बोगदा दाखवू जरा लोकांनी.
बोगदा बोगदा म्हणलं की येऊ ला 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 गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया ला 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 अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं अभी अभी तो आए हो बहा डोंगर ते पुढे जे दिसतंय ते हत्तीचं तोंड आहे आणि मागची जी आहे ती हत्तीची बॉडी आहे तोंड नाही डोकं म्हणतात त्याला बट असो आणि आता आपण चाललेलो आहोत बोगद्यात बोगद्यात म्हणलं की अंधारात पडीच आठवते आता बोगद्यात चाललो पण बोगद्यात बाहेरपेक्षा जास्त उजेड आहे आता काय ओरडायचं आणि काय नाही तरी पण एकदा नसते मजा अभी अभी तो आए हो मधीच अभी अभी तो अभी उठा हूँ नींद से तुम्हारा ख्वाब देख के अभी तो कुछ कहा नहीं अभी तो कुछ सुना नहीं हे गाण्याचे सगळे पाठ कट करावे लागतील नाहीतर लोक हसतील अभी ना जाओ छोड़ के दिल भी भरा नहीं ह्यांच्या पप्पांनी लावली होती का हॅझर्ड लाईट गाडी चालवताना चला ह्याच खुशीवरती मी एक तुम्हाला ज्ञान वाटतो बोगद्यात गेल्यानंतर कधीही प्लीज हॅझर्ड लाईट चालू करू नका हॅझर्ड लाईट म्हणा किंवा पार्किंग लाईट म्हणा ती चालू करू नका कारण की त्याचा सिग्नल असा असतो की तुमची गाडी जागेवर थांबली आहे आणि त्यामुळे तुम्ही ती लावलेली आहे हॅझर्ड लाईटचा उपयोग तुम्ही बोगद्यात दिसून येण्यासाठी करू नका कारण की जर एखाद्या व्यक्तीला तुमची चालू असलेली ब्रेक लाईट दिसत नसेल तर त्याला ती ब्लिंक होणार घंटा दिसणार नाही आणि तुम्हाला तो तसाही ठोकणार आहे आईला BMW त्यामुळे कृपा करून हॅझर्ड लाईट लावू नका त्याने करून लोकांचे गैरसमज दूर होतील नाहीतर लोक म्हणतील एखादा थांबला असेल ते म्हणतील अरे बोगद्यात लावली त्यांना दिसण्यासाठी घालतील त्याच्या मागे स्पीडचा अंदाज न घेता आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता वाढते अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं आईला बुलेट वाला चाललाय बघा कसा तुमरा दुमडा पिट्टा एवढ्या मोठ्या खड्ड्यातनं जाते की नाही गाडी एकदा थांबून बघायलाच लागलं आपल्याला सामानाचं नाही तर सामान जायचं असं बाराच्या भावात कसली क्रूज करायला लागल्यात रॉयल एनफिल्डवाले जवळून चालल्यात मला 100-100च्या स्पीडनं जावा आता काय
आज 100 चालवेन. उद्या चालवायचं याचा राहायचो नाही परत. मग यो शेट तर बघा 53-90. अभी ना जाओ छोड़ के. गाणं चेंज केलं पाहिजे. गोप्रो टर्न ऑफ. गोप्रो टर्न ऑफ. येस. आपला शक व्यवस्थित पार पडला आहे. आपण जी इतकी बडबड केली इतक्या वेळ ती गोप्रोमध्ये रेकॉर्डच नाही झालेली, कारण की गोप्रो कनेक्टेड नव्हता. गोप्रो टर्न ऑफ. गोप्रोला ऐकू जाईना आणि गोप्रो चालेना. गोप्रो टर्न ऑफ. गोप्रो टर्न ऑफ. आता आपल्याला हातानेच गोप्रो टर्न ऑफ करावं लागेल.